नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे गारडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। भैरवनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे। शुक्रवार दिनांक 21 मार्च 2025 रोजी या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। एकंदरीत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारडीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कशा प्रकारे नियोजन आहे 21 मार्च एक आदत एक बैल मैदानाचं। फाटीचा व्हिडिओ आपण ऍड करतोय। फाटी चांगल्या पळायसारख्या आता 13-14 फूट फाटी आहे। मैदान कसं होणार आहे, काय काय नियम आहेत आणि कशा प्रकारे मैदान होणार आहे कोणतरी जाणून घेणार आहोत। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारडीकर उपस्थित आहेत। सालाबाद प्रमाणे या वर्षी भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त एक आदत एक बैल मैदानाचं नियोजन आहे दिनांक 21 मार्चला। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आता यात्रेचं मैदान आहे सालाबाद प्रमाणे कसं नियोजन आहे अंदाज? नियोजन चांगल्या प्रकारे केले आणि नियोजन हे अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या नुसार केलेलं आहे आणि फाट्या वगैरे सगळ्यांच्या नियमाप्रमाणे सर्व केलेलं आहे। बॅरिकेड असणार आहे, परत पुढं जागा भरपूर आहे, उभा विहीर वगैरे काही नाही आणि बैल बक्षीस रितसर सगळी बक्षीस आम्ही देणार आहे। गावचा बैल पाळणार नाही, गावची गाडी पाळणार नाही, कुणाच्या नावाही पाळणार नाही नक्कीच। आणि मैदान हे करेक्टच करणार आहे। आम्ही गेल्या 2 वर्षात सुनील मोरे साहेबांच्या इथं मैदान केलेलं आहे, 1 नंबर मैदान केलं आणि तेव्हापासून तर ती प्रथा पडली की बैलगाडी संघटना म्हणजे संघटना पण तयार झाली आणि मैदान पण चांगली झाली। सुनील मोरेने पुणे भागात पुकारलं होतं, अशी मैदान होणे काळाची गरज आहे। गारडीचं नाव घेऊन पुकारलं होतं। नक्कीच अशा प्रकारे मैदान करणार। थोडक्यात रितसर पारदर्शक। हो, पारदर्शक, 1 रुपया न कुणाला बक्षीस ही सगळं क्लिअर देणार। ओळख वशिला काय ना काय नाही, गावचे नाव घेऊ काय नाही, एवढ्या गाड्या आहेत गावात, एकही गाडी पळणार नाही नक्कीच। किंवा माणसं नुसती दुसऱ्यांसाठी करणार आहे मैदान चांगलं। मित्रांनो, यात्रेचं मैदान म्हणले गावचा हेतू एकच असतो, मैदान रितसर झाली पाहिजेत आणि त्याचप्रमाणे आता रितसर म्हणलं तर त्यांनी सांगितलं गावची गाडी नाही, गावचं नाव कुठला बैल पळणार नाही, ओळख वशिला लागणारच नाही। गावची गाडी नाही म्हणजे ओळख वशिला नाही ना, कोणी म्हणा नको पाहुणा रावळा काहीच नाही। मैदानात आणि बक्षीस रितसर जाणार आहेत। समालोचक आमचे मार्गदर्शक गुरुवर्य महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार त्यांनी सांगितलं की पाठीमागची 2 मैदान सरकारने बाहेर नाव पुकारलेलं की मैदान गारडी सारखी झाली पाहिजेत, म्हणजे रितसर पारदर्शक मैदान होत असतात आणि फक्त बैलगाडी मालकांनी ते आपण सहकार्य केलं पाहिजे। पण आपल्या मैदानात पल्ला किती आहे फाटीचा? साधारण 800 फूट आहे। 800 फूट। हो, 800 फूट पल्ला आहे आदतसाठी। पुढच्या बाजूला काय थांबायला अडचण नाही, आजूबाजूला कुठं विहीर वगैरे असं काय विहीर वगैरे कुठे काय नाही, पुढे थांबायला पण कुठे काय अडचण नाही। माहिती घ्या इथं काय गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर जाणार का? बक्षीस सगळे रितसर जाणार, जेवढं बक्षीस ठरवलंय तेवढं 100% दिलं जाणार। ओळख वगैरे पार्सलिटी काहीच नाही? ओळख पार्सलिटी कोणाचा वशिला वगैरे काय चालणार नाही। ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? आजपासून चालू आहे। बैलगाडी मालकांना काय सांगाल ऑनलाईन नोंदणी संदर्भात? आजपासून नोंदणी चालू आहे, तर सर्व बैलगाडी मालकांनी नोंदणी करून घ्यावी। ऑनलाईन आणि कॅश मध्ये पण चालू आहे। नक्कीच। तर मित्रांनो, माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, 21 तारखेला गारडीला आदत बैल मैदान आहे। या मैदानाची ऑनलाईन नोंदणी आज दिनांक 15 मार्च 2025 पासून 20 मार्च 2025 पर्यंत असणार आहे। तर जे बैलगाडी मालक या मैदानाला पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारडी यांना सहकार्य करायचे। मैदान त्यांनी सांगितलं संघटनेच्या नियमानुसार आहे। खाली सुट्टीला पट्टी कॅमेरा असणार का? हो, पट्टी कॅमेरा सर्व असणार। 3 कॅमेरा असणार आहेत। निकाल रेषेवरती 2 खाली पट्टीला सुट्टी, खाली पट्टी असणार आहे सुट्टी ठिकाणी आणि कॅमेरा असणार आहे। बाकी नियम हे संघटनेचे असणार आहेत, जे रोजचे नियम आहेत आपले मैदानातले। एक बैल एकदाच पळवला जाईल किंवा बाकीचे अनेक नियम आहेत ते सगळे इथं सकाळी समालोचक जाहीर करत असतात। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या मैदानाचा म्हणलं तर मित्रांनो, गावची गाडी नाही किंवा गावचा बैल नाही, गावचं नाव गाडी पळणार नाही, त्यामुळे एक वेगळी उत्सुकता असते गावाला
त्यामुळं मैदान कसं होणार आहे 21 तारखेला आपल्याला समजणार आहे, त्यांनी सांगितलंय. अजून काय सांगाल तुम्ही बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात? मैदानासंदर्भात जसं आम्ही 2023 साली मैदान घेतलं होतं त्याच पद्धतीचं एकदम रितसर मैदान होईल. कुठेही कुठल्याही गोष्टीचं गोलबट लागणार नाही. नक्कीच. गाडी आपली कमी जास्त झाली बक्षीस दिली जाणार आहे. बक्षीस रितसर झालंय. दुसरी गोष्ट, आता गावची गाडी नाहीच म्हणलं तुम्ही, निकालाचं वगैरे जरा इथं कमिटी, तालुका कमिटी वगैरे असणार का? असणार. तुमची खानापूर तालुका खानापूर कमिटी, तालुक्याची बैलगाडी असणार. संघटना असणार. जर अडचण आली तर तुम्ही संघटनेकडे जाणार आहे. 100%. तुमच्या यात्रा कमिटीचे पंच वगैरे असणार आहेत. सर्व पंच असणार आहेत, सर्व व्यवस्था असणार आहे, screen आणि असणार आहे. नक्कीच मित्रांनो, गार्डीमध्ये बरेच बैलगाडी मालक आणि बरेच लोक मैदानात असतात, त्यामुळे बऱ्यापैकी नियम वगैरे सगळ्यांना माहिती आहेत. झेंडा पंच वगैरे सर्व नियोजन केलेलं आहे. अच्छा, गावचे कोणी नाही. नक्कीच सर्व असे बाहेरचे नियोजन आहे. नक्कीच. आणि मित्रांनो, गार्डीत बरेच बैलगाडी मालक आहेत. गार्डी गावचे म्हणलं तर नाव घ्यायची कमी पडतील एवढी बैल आहेत गावात. फक्त एक त्यांनी एक निर्णय घेतला गावानं की गावचा बैलच नको आणि गावची गाडी कोणाच्या नावाच नको, जेणेकरून कुठं वशीला पण नको किंवा थोडंफार इकडे तिकडे 19-20 किंवा बोलाबोली नको कोणाची. त्यापेक्षा त्यांनी निर्णय घेतला, त्यामुळे गावची गाडी नाही, मैदान त्यांनी सांगितलं रितसर पारदर्शक आहे. अजून काय बैलगाडी मालकांना तुम्ही आवाहन कराल तुमच्या मैदानासाठी? बैलगाडी शौकीनांना एक विनंती माझी आहे की जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, कारण कुठल्याही बैलगाडी मालकावर अजिबात अन्याय होणार नाही. आणि मैदान हे गाड्या जास्त कमी रितसर बक्षीस पहिले दिलं जाणार आहे आणि सगळे संघटना जे आहेत त्याच नियमानं मैदान होणार आहे. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त लोक येते त्यांचं आम्ही यात्रा कमिटीतर्फे आभार करणार आहे. नक्कीच. दुसरी गोष्ट, आपल्याला तर उन्हाचं बघताय पण वातावरण भरपूर आहे, पाण्याची सोय या ठिकाणी केली जाणार का बैलांसाठी? पाण्यासाठी 100% टँकरची सोय करणार आहे पाण्याची. बर, मग आता काय सांगाल बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि मैदान संदर्भात? जाहिरात सगळी प्रदर्शित केलेली आहे, त्याच्यावरती नाव नंबर आहेत. त्या नंबरवरती कॉल करून प्रत्येक बैलगाडा मालकांनी आपापल्या गाड्या नोंद करायच्या आहेत. आजपासून नोंद चालू आहे, तर सर्वांनी त्याची दक्षता घ्यायची आहे. बक्षीस पहिलं बक्षीस प्रथम क्रमांकाचं आहे 71,000 रुपये. दुसरं 51, दुसरं आहे 51,000, तिसरं आहे 41, चौथं 31, 21 आणि 11 असे बक्षीस आहेत सर्व. आणि खाली पण आहेत. टोटल 6 बक्षीस आहेत आणि प्रवेश फी फक्त 700 रुपये ठेवलेले आहे. नक्की नियमाप्रमाणे प्रवेश फी मित्रांनो. आणि ऑनलाईन नोंदणी आज दिनांक 15 पासून 20 मार्च पर्यंत आहे. जे बैलगाडी मला गाडी या मैदानाला पळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आदत बैल मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळी यांना सहकार्य करायचे. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, भैरवनाथाच्या नावानं